एक महिने झाले होते बाळासाहेब शेवटचा घेता होता जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर। आज मी आलेलो आहे नेरी बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे चिरंजीव सौ शुभांगी हिच्या लग्न सोहळ्याला या ठिकाणी भेट देण्यासाठी। तर लग्न सोहळ्याला भेट देणं शक्य नव्हतं, पण एक दिवस आधी येऊन या ठिकाणी मी तिला शुभ आशीर्वाद दिलेले आहे। त्याबरोबरच तिच्या पुढच्या दैनंदिन वैवाहिक आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठीच तिला पाठी राखीन म्हणून आई जगदंबेचा फोटो सुद्धा मी जगदंबा देवी संस्थान येथून आणलेला आहे। तो शुभांगीच्या हाती या ठिकाणी सुपूर्द करतो, भरभरून आशीर्वाद देतो। आणि तसेच या खोडपे परिवाराने या ठिकाणी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं। त्या ठिकाणी माझ्या स्वागताची जल्लद तयारी सुद्धा केली, जी मला अपेक्षित नव्हती। असं वाटलं होतं की फक्त 5 मिनिटं भेट देऊया निघूया, पण त्यांनी फार फटाके पाय घड्या टाकण्यापासून सर्वच केलं जे एका शिष्याने करायला पाहिजे गुरूंसाठी, ते शिष्य नसताना सुद्धा खोडपे परिवाराने माझ्यासाठी केलं। त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो, भरभरून आशीर्वाद देतो। आणि या ठिकाणी खोडपे परिवाराचं विशेष मला एक लक्षण सांगावं असं वाटतं की पाय टाकल्याबरोबर मला या ठिकाणी अजपाच्या व्हाइब्स जाणवल्या। अजपा म्हणजे सोहम ज्याला म्हणतो, ज्याला आपण अजपा म्हणतो, ज्या ठिकाणी निर्गुण सद्गुरूची शक्ती निवास करते त्या स्थानामध्ये ह्या वाइब्स जाणवत असतात। त्या वाइब्स मला तिथे पाय टाकल्याबरोबर जाणवल्या। आणि मग मी त्यांना विचारलं की या घरामध्ये काही सद्गुरूची सेवा असते का? तर त्यांनी सांगितलं की संत रामदास स्वामी यांच्या प्रणित जो पंथ आहे, ज्याद्वारे दासबोधाचे पाठ केले जातात, त्या सेवेमध्ये ते सध्या कार्यरत आहेत आणि त्यांचं ते कार्य सुद्धा या ठिकाणून चालवतात। म्हणजेच ऑलरेडी ते भक्ती मार्गामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यामुळेच जशी त्यांच्यावरती स्वामींची सद्गुरूंची कृपा
आहे तशीच यापुढे आई जगदंबेची सुद्धा राहील आणि भरभरून पुन्हा एकदा शुभांगी तुला भरभरून आशीर्वाद देतो पुढच्या वैवाहिक जीवनासाठी. आणि समस्त खोडपे परिवाराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 26 ते 27 जणांचं हे एकत्र कुटुंब आहे. मी दादांना सांगेल की एकदा असा कॅमेरा फिरवून दाखवला तर बरं होईल. हे जेवढे तुम्हाला इथे दिसत आहेत, तुम्हाला असं वाटलं असेल की बाहेरची माणसं आली आहेत काय, बाहेरची 4-2 जण असतीलही, पण समस्त हा परिवारच एवढा मोठा आहे. आणि आजही एकल संक्रमणीय घर कुटुंब पद्धतीमध्ये एवढा हा परिवार एकत्र खटल्याचा राहतो, ही अतिशय कौतुकास्पद यांची बाब आहे. अशीच यांच्या घराची एकात्मता कायमची टिको अशाही सदिच्छा देतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगदंब, नमो आदेश.